नमस्कार. मी श्रीहर्षा. समुद्र या शब्दाविषयी मला वाटणाऱ्या भावना मी तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. समुद्र म्हटलं की मला आठवतो शांत किनारा आणि खळखळून हसणारी लाट यांच्या भेटीची ओढ. ही भेट काही क्षणांचीच असते, पण पाहणाऱ्याच्या मनाला मात्र भुरळ घालते. एकदा किनाऱ्यावर गेलं की तासनतास समुद्रकिनारी व्हावं असंच मला वाटतं. तेथून जायची माझी इच्छाच होत नाही. समुद्राविषयी मला वाटणारी ही ओढ तशी लहानपणापासूनचीच. कारण मी कोकणातील आणि घराच्या अवघ्या काही मिनिटांवर वेगवेगळे समुद्रकिनारे आहेत. प्रत्येक समुद्रकिनारा हा भिन्न आहे. तेथील वातावरण भिन्न आहे. लहानपणी कित्येकदा मी घरी समुद्रावर जाण्यासाठी हट्ट करायचे. अजूनही करतेच म्हणा. समुद्राच्या पाण्यात खेळायला, अंघोळ करायला जी मज्जा येते ती अविस्मरणीयच. एकदा अंघोळीला गेलं की तासनतास तरी मला त्या पाण्यात मन भरेपर्यंत अंघोळ करावीशी वाटते. खरं तर म्हणा त्यातून बाहेर यायची इच्छाच होत नाही, एवढी मला समुद्राची भुरळ पडते. समुद्र किनाऱ्यावरून दिसणाऱ्या सूर्योदयाचा देखावा असो की सूर्यास्ताचा, दोन्हीही मला तितकेच सुखद वाटतात. समुद्रात गेलेल्या होड्या तर खूपच सुंदर दिसतात. पाण्याच्या मध्ये दिसणारी खडकं, किनाऱ्यावर पडलेले शंख, शिंपले, आहा, किती वर्णन करू मी. त्यासाठी माझ्या या शब्दभांडारात शब्दच नाही आहेत. तारकर्लीच्या किनाऱ्यावर दिसणारे स्टारफिश, खवण्याच्या किनाऱ्याला बिलगून असणारी खाडी किंवा भोगव्याच्या समुद्राची शोभा वाढवणारी खडकं. प्रत्येक किनाऱ्याची एक वेगळीच खासियत आहे. प्रत्येक किनारा मनाला भुरळ घालतो. समुद्राच्या कुशीत वेळ घालवायला माझ्यासारख्या कित्येक कोकणी माणसांना आवडतं. अहो, या समुद्रावर कितीतरी गाणी लिहिली आहेत बरं का. आता पोस्ट वाचून मनात इच्छा झाली असेल ना तुमच्याही समुद्रकिनारी जाण्याची. तर मग कमेंटमध्ये सांगा तुम्ही शेवट बघितलेला समुद्रकिनारा कोणता होता. धन्यवाद.